पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. जिल्ह्यात खतांचा भीषण तुटवडा. क्रांतिकारी संघटनेचा कृषी अधिकाऱ्यांना घेराव. बफर स्टॉक तात्काळ खुला करण्याची रविकांत तुपकर यांची मागणी. खरीप हंगामाची तयारी पूर्ण झालीय, परंतु ऐन पेरणीच्या तोंडावर जिल्ह्यात DAP व इतर खताचा तीव्र तुटवडा निर्माण झालाय. जिल्ह्यातील बहुतांश कृषी सेवा केंद्रांवरील DAPचा साठा संपुष्टात आल्याने शेतकऱ्यांना दिवसभर रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. तर काही ठिकाणी तुटवड्याचा गैरफायदा घेत शेतकऱ्यांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केली जात आहे. या गंभीर परिस्थितीच्या निषेधार्थ क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज जिल्हा परिषदेत धडक देत कृषी विकास अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी तुपकरांनी कृषी अधिकाऱ्यांना धारेवर भरत शेतकऱ्यांसाठी खताचा बफर स्टॉक तत्काळ खुला करून देण्याची मागणी केली. तुम्ही मार्केटमध्ये DAP खताचा तुटवडा आहे, ताबडतोब आता स्टॉक मोकळा करा. आजच्या त्याला फोन लावा. आता काय जिल्ह्यात DAPचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे आणि यांच्याकडे बफर स्टॉक शिल्लक आहे, तर ते म्हणतात आम्ही जुलैमध्ये ओपन करू. आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही आजच्याच फाईल टाका, कलेक्टर साहेबांची सही घ्या, अर्धा स्टॉक ओपन करून टाका. 2 टप्प्यात करायचा अधिकार आहे. हे म्हणतात आता आम्ही सोमवारी फाईल टाकून मग मंगळवारी साहेबांची सही होईल. मग शेतकरी गेल्या 1 ते 2 आठवड्यापासून सातत्याने तालुका कृषी अधिकारी असतील यांच्याकडे मागणी करतात किंवा आम्हाला खत DAP खत द्या, परंतु त्यांना सांगितलं जातं आज रॅकला लागणार, उद्या रॅक लागणार, परंतु खत काही त्यांना मिळत नाही. त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. जर का या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने वेळेत या खताचा जो तुटवडा भासलेला आहे, हा जर तुटवडा त्यांनी दूर केला नाही तर नक्कीच शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे जिल्हा कृषी विकास अधिकारी यांच्या दालनामध्ये रविकांत भाऊंच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज ठिय्या आंदोलन केलं आणि जिल्ह्यामध्ये खत साठा उपलब्ध नसल्याबाबत वारंवार शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही त्यांना निवेदन दिलं, त्याच्यावर काय कारवाई केली म्हणून आम्ही त्यांना आज विचारणा केली आणि तात्काळ 2 टप्प्यात जो बफर स्टॉक असतो तो रिलीज करायची मागणी आज करण्यात आली. आणि रवी भाऊंनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून बोलले. बुलढाणा जिल्ह्यामध्ये DAPचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा आहे, युरियाचाही तुटवडा आहे आणि DAP ऑन विकल्या जाते, जास्त दरानं त्या ठिकाणी कृषी दुकानदार विकतात. अशा अनेक तक्रारी शेतकऱ्यांच्या आल्या आणि यांच्याकडे बफरचा स्टॉक शिल्लक असताना सुद्धा तुटवडा कसा काय दिसतो, म्हणून आज आम्ही जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मी स्वतः जिल्हाधिकारी महोदयांशी बोललो, जिल्हा कृषी अधीक्षकांशी बोललो आणि त्यांना 50% बफरचा स्टॉक रिलीज करा अशा पद्धतीच्या सूचना आम्ही केल्या, विनंती केली. अन्यथा आम्ही आंदोलन करू अशी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आज उद्यापासून हा DAPचा 50% बफरचा स्टॉक त्या ठिकाणी रिलीज होणार आहे. त्यामुळे कोणताही शेतकरी DAPच्या खतापासून वंचित राहणार नाही. आणि जर का प्रशासनाने याच्यामध्ये दिरंगाई केली किंवा एकाही शेतकऱ्याला जास्त किमतीमध्ये DAPचं खत किंवा युरिया खत किंवा कोणतंही खत विकण्याचा प्रयत्न केला तर जिल्हा कृषी अधिकाऱ्याचे कपडे काढण्यात येतील, असा इशारा आज आम्ही या माध्यमातून प्रशासनाला देतो आहे.